17वा धडा आहे, त्याचं नाव काय? टिंटू और चिंकी. काय नाव आहे तिचं? टिटू और चिंकी. तर हा धड्याचा हा पहिला सीझन आहे. कोणता सीझन आहे? पहिला. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा हा धड्यात काय दिले आहे. पहिला आपण बघणार आहे लेखकचा परिचय. काय बघणार आहे? जे इथे लेखक आहे किंवा लेखिका आहे त्यांचा परिचय आपण बघणार आहे. डॉक्टर विमला भंडारी. कोण आहे? डॉक्टर विमला भंडारी. तर यांचा परिचय बघूया. आप संवेदना से कहानीकार, मन से बाल साहित्यकार और सक्रियता से सामाजिक कार्यकर्ता हैं। प्रस्तुत कहानी में ये बताया गया है कि हमें सदैव मिलजुल कर रहना चाहिए तथा संकट के समय एक दूसरे का साथ देना चाहिए. इथे काय म्हणाले आहे? हा जो कहाणी आहे त्यामध्ये काय दिले आहे की कसा आपल्याला एकमेकावर एकटंच नाही राहायचं, एकमेकावर मिळून राहायचा. कारण की जेव्हा संकट येतात तेव्हा तुम्ही एक दुसऱ्याचा मदत करायचा आणि मदत करायच्या त्या संकट मध्ये आपण जे पडले आहेत त्यातून आपण बाहेर कसा निघायचा हे पण दिलेले आहे. तर हा झाला यांचा परिचय. आता धडामध्ये काय आहे ते बघूया. बघा इथे आपला धडा से शुरुआत झाली आहे. बघा, टीटू गिलहरी और चिंकी चिड़िया दोनों पड़ोसी थे. इथे जे टीटू गिलहरी आणि चिंकी चिड़िया, टीटू कोण आहे? गिलहरी आहे आणि चिंकी कोण आहे? चिड़िया आहे. हे दोघं पड़ोसी आहेत. काय आहे? पड़ोसी आहे. टीटू का घर पेड़ के खखोल में था और चिंकी का घोंसले पेड़ की शाखाओं पर. इथे म्हणाले आहे जे टीटू याचं घर कुठे होते? जे पेड़ म्हणजे वृक्ष जे खोकल असतात त्यामध्ये त्याचा घर आहे आणि चिंकी जे चिडिया आहे त्यात वृक्षाच्या शाखामध्ये तिथे घोसला आहे. तर हे झाला टीटू कोण आहे? गिलहरी आहे. चिंकी कोण आहे? चिडिया आहे. आणि दोघं एकमेकाशी किंवा एक दुसऱ्याची पडोशी आहे. आणि टीटू कुठे राहत होती? खोकळमध्ये, वृक्षाची खोकळमध्ये राहत होती. आणि चिंकी जे आहे त्या वृक्षाची जे पेड़ची शाखा असतात किंवा वृक्षाची जी शाखा असतात तिथे राहत होती. चिंकी जब दाना चुगने जाती तब टीटू सभी बच्चों को ध्यान रखती. चिंकी जेव्हा दाना जे चुगून म्हणजे दाना आणायला जात होती तेव्हा जे टीटू आहे ते सगळं मुलाचं काय करत होते? देखरेख करत आहेत. यातून तुम्हाला कळालं आहेत ना? हो. तर चला, एक दिन बच्चे आपस में झगड़ने लगे. एक दिवशी काय झाला की जे बच्चे आहे म्हणजे जे मुलं आहे ते एकमेकाशी काय करत होते? भांडण करू लागला. टीटू के बच्चों का कहना था कि पेड़ उनका है. लहानपणापासून आपण बी तेच करत होता. हे आपलं आहे, ही माझं आहे, तुम्ही इथे नको या, हे आपण सगळं करतात. तुम्ही पण करतात ना? हो. तर यात टीटूचे जे मुलं होते त्यांनी काय म्हणाले की हे वृक्ष माझा आहे, हे वृक्ष आमचा आहे. चिंकी के बच्चों भी ये बात दोहरा रहे थे कि ये पेड़ उनका है. त्यातून जे चिंकीचे मुलं होते ते पण म्हणाले की हे वृक्ष जे आहे ते आमचे आहे. तर यांचं जे भांडण झालेला होता कोणाबरोबर झाला होता? एकमेकाशी झालेली होती की हे वृक्ष माझे आहे किंवा ही वृक्ष माझे आहे, असं हा भांडण झालेला आहे किंवा चालत आहे. बघा अजून, लढते लढते बच्चों में झगड़ा बढ़ गया. आणि भांडण करून हे भांडण खूपच मोठा झालेला होता. हम पड़ोसी है, हमें मिलजुल कर रहना चाहिए. तेवढ्यात तो काय म्हणाला? आपण काय आहे? पड़ोसी आहे आणि आपल्याला मिळून जुळून राहायचं आहे. टीटूने समजाने लगी. टीटू असं त्यांनी बोलले त्यांना आणि समजून पण घेतले आणि समजावले की असं नाही करायचं. किंतु माँ चिंकी चिड़िया के बच्चों फलों का झूठा कर देते हैं. तेवढ्यात ते काय म्हणाले की आई जे चिंकीचे चिडिया त्यांचे जे मुलं आहेत ते फळांचा काय करतात? झूठं करते. ते झूठून करते, अर्ध खाते आणि अर्धा असं ठेवतात. ते फळाला काय करतात? झूठण करतात असं त्यांनी सांगितले. अजून काय आहे बघूया. भला हम झूठे फल क्यों खाए जबकि पेड़ हमारा है. आणि काय म्हणाले? ते फळ काय करते? झूठं करतात आणि आम्ही जे झूठे फल आहेत ते काय खाणार? कसं खाणार? आणि वृक्ष आमचा आहे तर आम्ही का झूठे पेड़ जे फळ आहे खाणार असं त्यांनी सांगितले. टीटू के बच्चे मिंटू ने कहा. आता टीटूचं जे मुलं होतं त्यांनी मिंटू त्याने काय सांगितले? बघा,
तुम कैसे कह सकते हो की ये पेड़ तुम्हारा है? चिंकी के बच्चे रिंकीने प्रश्न केला. तेवढ्यात ते काय म्हणाली, तुम्ही कसं बोलू शकता की हा वृक्ष जो आहे तुमचा आहे? असा प्रश्न त्यांनी म्हणाले, की तुम्ही कसं असं बोलू शकता की हा जे वृक्ष आहे तुमचा आहे? हम पेड़ के तने में रहते. त्याने काय म्हणाले, आम्ही जे आहे पेड़ाच्या तणावर राहतात. हमारा जन्म इसी खोखल में हुआ. आणि आमचा जन्म याच खोखलमध्ये झालेले आहे. वृक्षच्या खोखलमध्ये झालेले आहे. पेड़ का तना हमारा तो शाखाएं भी हमारी. आणि जेव्हा जे पेड़ त्याचा तना हमारा आहे म्हणजे आमचा आहे, तर पेड़ यांचा शाखाएं पण आमचीही आहे असे त्यांनी सांगितले. कळलं ना तुम्हाला? हो. तर अजून बघूया. सखाय हमारे तो फल भी हमारे. आणि काय म्हणाले, जेव्हा सखाय जी आमची आहे ते फळच पण आमचीही आहे असं त्यांनी सांगितले. टीटू के बच्चों ने जवाब दिया. कोणी सांगितले? टीटूचा मुलाने असा जवाब दिलेले. ये सुन चिंकी के बच्चे फुर्र से उड़कर शाखाओं पर जा बैठे और कहने लगे. तेवढ्यात जे चिंकीचे मुले होते उडून झाले म्हणजे उडून गेले आणि शाखाएमध्ये तेथून बसले आणि त्यातून म्हणाले होते. काय म्हणाले? चला बघूया. पेड़ हमारा है, इसकी टहनिया पर हमारा बसेरा. आणि काय म्हणाले? वृक्ष आमचा आहे आणि जे त्यांची टहनी आहे ते पण आमचे आहे आणि याच मध्ये आमचा बसेरा झालेला आहे. म्हणजे इथे आम्ही राहते आणि हे सगळं आमचंही आहे असे त्यांनी सांगितले. इस पर बघा कशा आहे हे एकमेकाशी बोलत आहे. हे सांगते जेव्हा भांडण होते ही सांगते की ही माझे आहे आणि ही सांगते की ही माझे आहे. तर यांचा शाखा कुठे आहे, यांचा खोकड कुठे आहे हे सांगितले आहे. आणि याबद्दल तुम्हाला असं या चित्राबरोबर तुम्हाला असं माहित झालेलं पाहिजे की कोणी एकमेकाशी भांडण करत आहे. तर या चित्राचा असं संदेश होता. समजलं ना तुम्हाला? हो. बघा, हमारा नीड बना हुआ है जिसमें हमें आंखें खोली. इथे म्हणाले जेव्हा आमचा जन्म झाला होता आणि तेथेच आमचे जे डोळे हे आम्ही इथेच खोडली होती. आमचे जे डोळे आहे ती आम्ही इथेही खोडली होती. हम तुम्हें टहनिया तक नहीं आने देंगे और नहीं इसके फल खाने देंगे. आणि काय म्हणाले की आम्ही इथे जे टहनी आहे, जे पेडाचं जे शाखा आहे त्यातून आम्ही तुम्हाला नाही येऊ देणार आणि याचे जे फल पण आहे तुम्हाला नाही खाऊ देणार असं त्यांनी सांगितले. टीटू गिलहरी ये सुन बडी परेशान हुई. आणि जे टीटू आहे, जे गिलहरी आहे हे ऐकून खूपच परेशान झालेली होती. त्याला असं माहिती नाही पडत होता की कोणाला काय सांगू, कोणाला काहीही नाही सांगू. की दोघं जे आहे मुलं आहे, तर कोणाला सांगू? आपल्या मुलाला सांगणार तर ते मला असं बोलणार की का तुम्ही मलाही सांगता सारखा सारखा, त्यांना सांगा. आणि त्यांना सांगणार तर असं होणार की तुम्ही स्वतःच्या मुलाला नाही सांगता, आमच्या मुलाला सांगतात. तर असा हा परिस्थितीमध्ये ते खूपच परेशान झालेली होती. बच्चे लढाई पर उतारू थे और एक दूसरे के पेड़ से भगाना चाहते थे. आणि जे मुलं होते जे एकमेकाशी भांडण करत होते, खूपच भांडण करत होते आणि भांडण करताना त्याचं असं होतं की वृक्षावर एकच राहणार, ते राहणार नाहीतर आम्ही राहणार असं त्यांचा झालेला होता. आणि वृक्षावर त्यांच्याला भगवून म्हणजे तिला पडायचं आहे किंवा तिला पडायचं असं त्यांनी सांगितले होते. आणि असं करायचं पण होते की माझा वृक्ष आहे, माझा हे सगळे आहे, तुम्ही इथे नाही बसू शकतो. तर हा कारण ते गिलहरी होती ते खूपच परेशान झालेली होती. कारण की तिथे चिंकी नाही होती आणि हा विचार चालला होता की मी कोणाला सांगू, मी कोणाला बोलू की हे सगळं काय हे सगळं छान नाही आहे, भांडण करणं छान नाही आहे. तुम्ही असं का भांडण करता सारखं सारखं? जे वृक्ष आहे तुमचा पण आहे, यांचा पण आहे. तुमचा जन्म खोखलमध्ये झाला, यांचा जन्म घोसलामध्ये झाला, वृक्षाच्या घोसलामध्ये झाला, तर यांचा पण आहे. तर असा व्यवस्थित तो तर अशा परिस्थितीमुळे त्यांना नाही पटत होता की मी काय सांगू कोणाला. टीटू म्हणजे गिलहरीला नाही पटत होते की मी का सांगू किंवा काय सांगणार आहे मी अशा परिस्थितीला काय सांगू असं त्यांना वाटत होते. आता बघा, टीटू गिलहरी उन्हें समझाने लगी. तेवढ्यात टीटू गिलहरी जे आहेत ते त्यांना समजून घेतले की बच्चों बात उस समय की है जब तुम लोगों का जन्म हुआ ही था और चिंकी ने अंडे दिए. अभी तक दिन भी नहीं गुजरा था कि आसमान में अंधेरा छा गया. यातून त्यांनी म्हणाली की टीटू गिलहरीने उन्हें समजाया, कळवून गेले की मुला बघा, जेव्हा तुमच्या
तुमचा जन्म झाला होता तेव्हा तुम्ही लोक इथे जन्म होता, तुमचा पण जन्म इथेही झाला होता आणि चिंकी याने पण अंडे दिलेले होते आणि एक दिवस काय झाला की एक दिवस की तुमचा जो जन्म त्यांचा गुजारा काही नाही केले होते त्यातून आसमान में अंधेरा छा गया था. आसमान म्हणजे वादळातून अंधेरा झालेला होता. तेज हवा चलने लगी आणि त्यातून खूपच वारा वाढलेली होती. डर के मारे चिंकी शोर मचाने लगी आणि घाबरून ते काय करत होते, चिंकी खूपच शोर मचून केलेली होती. उसे डरता त्याला खूपच डर म्हणजे भय होता कि शाखाएं हिलने से उसका घोंसला नीचे गिर जाएगा. का ते घाबरू होते की कारण की जी वारा चलत होती त्या वारातून माझी जी शाखा आहे म्हणजे तिथे जे घोंसले आहेत ते खाली पडणार आहे किंवा कारण जे शाखा आहेत ते खाली पडतात तर जे चिडिया आहे त्याचं घोंसलं पण खाली पडतात असं. फिर उसमें रखे अंडे भी गिरकर फूट जाएंगे आणि त्यातून जे अंडे होते ते पण खाली पडतात आणि ते पण फुटून घेतात. तब मैंने और चिंकी ने मिलकर अंडों को खोखल से सुरक्षित रख दिया आणि तेवढ्यात मी आणि ती मिळून म्हणजे चिंकी आणि टिटू मिळून यांनी अंडेला कुठे ठेवला, वृक्षाचे खोखलमध्ये सुरक्षित ठेवला कारण की त्यांना यांना वाचवायचा होता. अभी कुछ देर हुई थी की पाणी बरसने लगा आणि तेवढ्यात काही झाला की वर्षा म्हणजे पाऊस पडला होता आणि पाऊस इतका पडला होता की तुम्हाला कसे वाचायचं हे आम्हाला कळतही नव्हता. कसं वाचायचं, कसं बाहेर काढायचं हे आम्हाला नाही होत. कारण की जेव्हा मी तिथं त्यांचं मदत नाही केली होते, की त्यांनी माझं मदत नाही केली होती, तुम्ही आता जन्म तुमचा झालेला नाही होता, असं त्यांनी सांगितलं किंवा याचा त्यांचा मत होते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, की आपण कधीही मोठे होऊ द्या, लहान होऊ द्या, कधीही आपण भांडण नको करूया. कारण की जेव्हा तुम्ही भांडण करतात त्यांचा प्रश्न असा होता की तुम्ही भांडण कशातून करतात की आपण एकजूट होकर मिळून राहायचा. कारण जेव्हा आपण एकजूट होऊन मिळून राहायचं तर आपल्याकडे कोणत्याही समस्या येऊ द्या त्यातून आपण बाहेर कसा निघायचा ते आपल्याला समजून घेते. आणि जेव्हा आपल्या बरोबर काही संकट येतात तर त्यांचा बोलून घेतात, आपलं मन मोकळं असतात तर आपल्याला कधीही जे आहे एकटंच नाही राहायचं, लोकांचा मिळून राहायचं, लोकांचं बोलायचा, कसं आहे, कसं नाही आहे सांगायचा. कारण जेव्हा तुम्ही असं सांगतात किंवा राहतात तर तुमच्याबद्दल पण जे तुमची तुमचा जे व्यवहार आहे ते छान दिसतात. जेव्हा तुम्ही एकटाच राहणार तर तुमच्यावर संकट येणार तर कोणीही तुमच्यासाठी मदत करायचं येत नाही. तर या धड्यात आपण हा शिकलो की आपल्याला भांडण नको करायचा, आपण एकजूट मिळून राहायचा. कारण की जी एकता आहे तर एकावर नाही सगळं बरोबर घेतात.